नमस्ते, माझं नाव सोनाली पिंजरकर शिंदे आहे आणि मी नाशिकला राहते. ऍक्च्युली आज तुमच्यासमोर येण्याचं कारण म्हणजे नाशिकमधील अखिल भारतीय रविदास मार्ग परिवार नाशिक या संघटनेतर्फे येत्या 25 डिसेंबरला नाशिकमध्ये वधूवर परिचय मेळावा आणि त्याच्यानंतर चर्मकार समाज मेळावा, त्याच्यानंतर दिनदर्शिका प्रदर्शन आणि त्याच्यानंतर विद्यार्थी पालक यांचा गुणगौरव कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. ऍक्च्युली या कार्यक्रमाची रूपरेषा इतकी सुंदर आहे ना की हा कार्यक्रम स्पेशली चर्मकार समाजांच्या लोकांसाठी आहे आणि या समाजातले जे उच्च शिक्षित लोक आहेत जे आज खूप चांगल्या चांगल्या पदावर कार्यरत आहेत त्यांना हा मंच उपस्थित करून देण्यात आलेला आहे आणि सगळ्यांना पुरस्कार वगैरे वितरण होणार आहे. सो माझ्याकडनं तुमच्या सगळ्यांना ही खूप एक विनंती आहे मनापासून की तुम्ही सगळ्यांनी या कार्यक्रमाला हजर व्हा, तुमचं रजिस्ट्रेशन करा आणि सदळ हाताने या कार्यक्रमाला मदत करा. ऍक्च्युली हा जो परिवार आहे रविदास परिवार, संत शिरोमणी रोहिदास महाराजांचे जे भक्त आहेत म्हणजे आम्ही, तर त्यांच्यासाठी ही खूप गर्वाची गोष्ट आहे की असे कार्यक्रम आज नाशिकमध्ये होत आहे. या कार्यक्रमातून आपण हा जो आपला समाज आहे तो निश्चितच पुढे घेऊन जाऊ आणि चांगल्या चांगल्या कार्यक्रमाला आपण आणखी पुढे प्रोत्साहन देत राहू. तुमच्या जर काही प्रॉब्लेम्स असतील, तुम्हाला जर काही क्वेश्चन्स विचारायचे असतील तर मी या रील्सच्या खाली ते नंबर देते आहे आणि या नंबरवर तुम्ही बोलू शकता. ऍक्च्युली माझा एक्सपिरियन्स असा आहे की मी पहिल्यांदा त्यांच्याशी कनेक्ट झाले होते, पण कनेक्ट झाल्यानंतर मला पर्सनली म्हणजे इथले जे सर आहेत जसं मी सांगते तुम्हाला, दादाजी गांगुर्डे सर आणि त्याच्यानंतर बाळकृष्ण ठाकरे सर, अशोक अहिरे सर आणि रमेश पात्रे सर स्वतः भेटायला आले. भेटल्यानंतर त्यांनी मला पूर्ण ती रूपरेषा सांगितली की मॅडम असा प्रोग्राम होणार आहे, तुम्हाला यायचं आहे. आणि मला खरं सांगते मनापासून फार आनंद झाला, कारण की आज मी जिथं आहे तिथे राहण्यावर माझ्यावर अनंत कोटी उपकार बाबासाहेब आंबेडकरांचे आहेत आणि त्याच्यासोबतच संत शिरोमणी रविदास महाराजांचे आहे. सो जर तुम्हाला इतका सुंदर कार्यक्रम मिळतो आहे तर तुम्ही त्याला चुकवू नका आणि सढळ हाताने या कार्यक्रमाला मदत करा, उपस्थित राहा आणि तुमचे गुणगौरव, तुमचे कौशल्य जर तुम्हाला समाजासमोर आणण्याचा एक चान्स मिळत आहे तर या चान्सचं नक्कीच तुम्ही सोनं करा आणि निश्चित आपण सगळेजण तिथं भेटू आणि बाबासाहेबांच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम भरभरून पूर्ण व्यवस्थित पार पाडू. आणि माझी मनापासून अशी इच्छा आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की सगळे समाज बांधव त्या दिवशी तिथे येतील आणि आपल्या सगळ्या आपापल्या परीने सगळेजण त्यांना मदत करतील आणि आपण हा समाज असाच आनंदाने पुढे घेऊन जाऊ. थँक्यू व्हेरी मच. आकाश